नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधल्या आजच्या या छोट्याशा अपडेटमध्ये सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। कुठलीही वस्तू कुठलीही सर्व्हिस एखाद्या व्यक्तीला जर फ्री मध्ये देण्यात आली तर त्या वस्तूची किंवा त्या सेवेची सर्व्हिसची त्या माणसाला किंमत नसते। हे तर तुम्ही अग्री करणार आणि या गोष्टी आपल्या फॅमिलीमध्ये खूप जण फॉलोही करतात। बघा, एखाद्या माणूस जर तुमच्याकडे काही वस्तू फ्री मध्ये घ्यायला आला तर तुम्हाला चीड येते, तुम्ही त्याला फ्री मध्ये गोष्टी देत नाही। दान करणं हे ठीक आहे, समजू शकतो, पण या गोष्टी इकॉनॉमिक्सशी कशा रिलेटेड आहेत हे मी तुम्हाला समजून सांगेन। मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे असतात, म्हणजे जे परकीय गुंतवणूकदार असतात, त्यांनी इंडियन शेअर मार्केटच्या बँकिंग कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रमी विक्री केलेली आहे। विक्रमी म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग सेल्स केलेली आहे, म्हणजे त्या शेअर्समधून ते बाहेर पडलेले आहेत। साधारणतः 28,600 कोटी रुपयांचे शेअर्स या लोकांनी या 15 दिवसात विकलेले आहेत आणि त्याच्यात मेजरली 50% जास्त पर्सेंटेज हा बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरच्या शेअर्सचा आहे आणि हा आकडा जवळपास 14,800 कोटीचा आहे। ही गोष्ट आपल्याला काय हिंट देते? ही गोष्ट आपल्याला हिंट देते 2 गोष्टींवर। भारतामध्ये सध्या फ्री कल्चर खूप मोठ्या पद्धतीने वाढत चाललेला आहे आणि काही लोक त्याला सपोर्टही करतात, काही लोक त्यांना विरोध करतायत। या गोष्टीचा आपल्या इकॉनॉमीवर खूप दूर म्हणजे लॉंग टर्म इम्पॅक्ट खूप मोठ्या पद्धतीने होईल, याच्यात शंका तीळ मात्र नाही। रिझर्व्ह बँकेचंही असं म्हणणं आहे की फ्रीच्या गोष्टी तुम्ही देऊ नये। आणि दुसरा चॅलेंज जे बँका फेस करतायत की अनसिक्युअर्ड लेंडिंग, म्हणजे कुठलंही तारण न घेता जे मोठ्या पद्धतीवर कर्ज दिले जात आहेत, कुठंतरी ही चिंता फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सला सतावतीये आणि हे कदाचित एक वॉर्निंग सिग्नल आहे का की 2008 मध्ये जे सबप्राईम मॉर्गेज क्रायसिस USA मध्ये झालं होतं तसं इंडियामध्ये होईल का? सध्या तरी डेटा पॉइंट्स त्याच्यावर इंडिकेट करत नाही, पण आपण नेहमी वाईट सिच्युएशनसाठी प्रिपेअर्ड असावं, कारण इकॉनॉमिक्स हेच सांगतं की एखादी चूक ही छोटी जरी दिसत असली तर ती कधी मोठी होईल आपल्याला लक्षात येत नाही। तर मित्रांनो, इकॉनॉमिक्स मधला हा सेशन काय सांगतं की जेव्हा गोष्टी फ्री मध्ये दिल्या जातात किंवा न विचार करता बँका कर्ज देतात, लोक खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतात आणि हाच कर्ज आपल्या इकॉनॉमीला बुडवतो, मागं आणतो व रिसेशन आणतो। 2008चा रिसेशन हेच दर्शवून आहे। आज इथंच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो, भेटत राहा। नमस्कार।